हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाल राजापुरे आणि तुम्ही पाहत आहात आयटी टॉक्स बाय विशाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयटी मध्ये लागणारे इम्पॉर्टंट जे स्किल्स आहेत, मे बी तुम्ही फ्रेशर्स कॅन्डिडेट असाल किंवा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असाल, पण जर तुम्हाला आयटी मध्ये एंट्री करायची असेल किंवा आयटी मध्ये जॉब स्विचेस करायचे असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्किल्स असायला पाहिजेत, त्यामध्ये कोणते मॅन्डेटरी स्किल्स पाहिजेत, कोणते ऑप्शनल स्किल्स आहेत किंवा कोणते इंडस्ट्री रिक्वायर्ड स्किल्स आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे की आजच्या काळामध्ये एआय मुळे खूप जास्त स्किल्समध्येही खूप जास्त कन्फ्युजन झालेलं आहे लोकांमध्ये. सो एक्झॅक्टली कोणत्या स्टुडंट्सने कोणत्या प्रकारचे स्किल्स गेन केले पाहिजेत किंवा तुम्हाला आयटी मध्ये जर करिअर करायचं असेल तुमच्या फेवरेट प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, फेवरेट टेक्नॉलॉजी स्टॅकमध्ये, तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्किल्सवर जास्त फोकस केला पाहिजे, या सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला या आयटी चॅनलवरचा कॉन्टेंट कसा वाटत आहे मला प्लीज कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि तुमच्या कलिग सोबत, तुमच्या फ्रेंड सोबत आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला कॉन्टेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. तर बेसिकली या व्हिडिओमध्ये मी खूप सारी स्किल्स कव्हर करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ मे बी थोडा लॉंग होऊ शकतो. म्हणून मी या व्हिडिओला 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. एक म्हणजे तुम्हाला मस्ट हॅव स्किल्स कोणते पाहिजेत ते स्किल्स, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ऑप्शनल किंवा तुम्हाला इंडस्ट्री ओरिएंटेड स्किल्स कोणते कोणते तुम्ही गेन केले पाहिजेत डिपेंड ऑन तुमचा जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे त्यानुसार. सो अशा 2 पार्टमध्ये मी या व्हिडिओला डिवाइड केलेला आहे. तर चला तर सुरू करूया या व्हिडिओचा पहिला पार्ट. तर मित्रांनो, हे आयटीचे जे जॉब स्किल्स आहेत त्याला मी 3 सेक्शन्समध्ये डिवाइड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्ट हॅव स्किल्स, शुड हॅव स्किल्स आणि गुड टू हॅव स्किल्स. तर मस्ट हॅव स्किल्स किंवा रिक्वायर्ड स्किल यामध्ये मी असे स्किल्स ॲड केलेले आहेत जे प्रत्येक आय टी कॅन्डिडेटला, जो तो फ्रेशर असेल तरीही किंवा जर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट असेल तरीही त्याला हे स्किल्स येणं गरजेचं आहे. त्याला ते या स्किल्समध्ये एक्सपर्टाईज असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो असे स्किल्स मी यामध्ये ॲड केलेले आहेत. तर आता आपण आय टी कॅन्डिडेट्सला कोणते मस्ट हॅव स्किल्स पाहिजेत ते आपण पाहूया अगोदर. तर आता मी यामध्ये जर गेलो तर हे जर तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता की प्रोग्रामिंग लँग्वेजेस हे एक स्किल याच्यात मस्ट हॅव ॲड केलेलं आहे. प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये जर आपण पाहिलं तर प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये जावा आहे, पायथन आहे, सी शार्प आहे, तर जावा स्क्रिप्ट आहे, गो किंवा गोलँग म्हणतो आपण त्याला ती आहे, C++ आहे आणि PHP आहे. सो हे ऑप्शन्स आहेत प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर. पण आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये PHP ही लँग्वेज काइंड ऑफ लिगसी लँग्वेज आहे, थोडी जुनी लँग्वेज आहे. सो याच्यामध्ये जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज आता अवेलेबल नाही आहेत. आता मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटीज ह्या जावा, पायथन, सी शार्प, जावा स्क्रिप्ट आणि गोलँग यामध्ये खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. C++ मध्ये आहेत, पण C++ मध्ये थोड्या एम्बेडेड सिस्टम डेव्हलपमेंट वगैरे त्या एरियामध्ये जास्त आहे. प्रत्येक लँग्वेजवर फोकस करण्यापेक्षा यातली एक कोणतीही तुमची फेवरेट लँग्वेज घ्या आणि त्या लँग्वेजमध्ये तुम्ही डीप एक्सपर्टाईज अचीव करा. काही स्टुडंट्स काय करतात की ते अगोदर जावा घेतात, मग ते त्यात थोडंसं लर्न करतात, मग त्यावरनं ते जम्प करतात पायथनला, मग पायथनमध्ये थोडं शिकतात, मग त्यामधनं परत पुढच्या लँग्वेजला जम्प करतात. सो याने काय होतं, तुम्ही कोणतीही एक लँग्वेज प्रॉपरली पकडू शकत नाही आणि त्यामध्ये एक्सपर्टाईज होऊ शकत नाही आणि मग इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. कारण तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही त्या लँग्वेजमध्ये तोपर्यंत तुमचा लँग्वेजवर हँड्स ऑन होणार नाही आणि तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये कॉन्फिडन्स येणार नाही. त्यामुळे एक पर्टिक्युलर लँग्वेज घ्या आणि त्या लँग्वेजमध्ये डीप एक्सपर्टाईज अचीव करा. सो हे झालं प्रोग्रामिंग लँग्वेजेसबद्दल. नंतर आपण पाहू फ्रंट एंड बेसिक स्किल्स कोणते कोणते आहेत. तर आता यामध्ये मी HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट मेन्शन केलेलं आहे. तर HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट हे कशासाठी लागतं, तर हे लागतं आपल्याला UI डेव्हलपमेंटसाठी. ज्यांना UI डेव्हलपमेंट म्हणजे काय याची आयडिया नाही तर त्यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा आपण वेब डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन किंवा आपण जेव्हा वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करत असतो तेव्हा UI आणि बॅकएंड असे 2 पार्टमध्ये या टाईपच्या ॲप्लिकेशनचं काम होतं. सो त्याच्यामधला जो UI पार्ट आहे तो UI पार्ट आपल्याला HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट या लँग्वेजेसमध्ये डेव्हलप करता येतो. पण आता HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट केलं म्हणजे UI आला का, तर असं नाही आहे. HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट केल्यानंतर ऑन टॉप ऑफ दिस काही UIचे फ्रेमवर्क्स आहेत, जसं की Angular JS आहे, React JS आहे. सो हे फ्रेमवर्क्स जावास्क्रिप्ट यूज करून डेव्हलप केलेले आहेत. सो ते फ्रेमवर्कची अंडरस्टँडिंग येण्यासाठी या 3 कॉन्सेप्ट समजणं इम्पॉर्टंट आहे, म्हणून हे मस्ट हॅव स्किलमध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि चौथा पॉईंट आहे यातला रिस्पॉन्सिव्ह डिझाईन. तर आता रिस्पॉन्सिव्ह डिझाईन म्हणजे काय की समजा तुम्ही UI डेव्हलपर आहात, तुम्ही फ्रंट एंडच्या स्क्रीन्स डेव्हलप करत आहात, तर त्यामध्ये तुम्ही अशा स्क्रीन्स डेव्हलप करत आहात जी स्क्रीन लॅपटॉपमध्ये व्यवस्थित लोड झाली पाहिजे, मोबाईल डिव्हायसेसवरही व्यवस्थित लोड झाली पाहिजे आणि टॅबलेटमध्ये किंवा नोटपॅडमध्ये व्यवस्थित लोड झाली पाहिजे. सो तुम्ही डेव्हलप केलेली स्क्रीन प्रत्येक डिव्हाइसमध्ये प्रॉपर साईजनुसार लोड होणे म्हणजेच रिस्पॉन्सिव्हनेस त्याच्यामध्ये असणे. सो अशा प्रकारच्या स्क्रीन्स डिझाईन करण्यासाठी रिस्पॉन्सिव्ह डिझाईन लागत असतं. सो फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये बूटस्ट्रॅप हे एक फ्रेमवर्क आहे ज्याचे यूज करून आपण रिस्पॉन्सिव्ह डिझाईन करू शकतो. रिस्पॉन्सिव्ह डिझाईन किंवा डेव्हलपमेंटसाठीही HTML, CSS येणं चांगलं गरजेचं आहे. सो हे एक इम्पॉर्टंट स्किल आहे जे मॅन्डेटरी स्किल्समध्ये मी ॲड केलेलं आहे. पुढचे इम्पॉर्टंट स्किल्स आहेत CS फंडामेंटल्स म्हणजेच कॉम्प्युटर सायन्स फंडामेंटल्स. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टर्म आहे ती म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. आता कॉम्प्युटर फंडामेंटल्स हे स्किल्स हे मेनली इंटरव्ह्यूसाठी खूप जास्त कामाला येणार आहेत.
सो जे कॉलेजमधले स्टुडंट्स आहेत, जे इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांच्यासाठी हा पार्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जे आपण म्हणतो, ज्यामध्ये इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन, ॲब्स्ट्रॅक्शन यासारख्या कॉन्सेप्ट्स असतात. या कॉन्सेप्टचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे. नंतर DBMS. सो DBMS इज डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजेच काय की डेटाबेस रिलेटेड जो स्टडी आहे तो सगळा स्टडी यामध्ये आहे. म्हणजेच डेटाबेस क्वेरीज लिहिता येणं, नॉर्मलायझेशन म्हणजे काय, टेबल्स म्हणजे काय, जॉईन्स म्हणजे काय, कोणते जॉईन्सचे टाईप्स कोणते आहेत, कोणता जॉईन कधी यूज केला पाहिजे, जॉईन्सच्या क्वेरीज कशा लिहिता आल्या पाहिजेत तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारल्यावर, ते कॉन्सेप्ट्स. नंतर डेटाबेसमध्ये ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट्स नावाची कॉन्सेप्ट आहे, तर ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट कसं अचीव्ह केलं जातं तेही इम्पॉर्टंट आहे. सो ह्या सगळ्या टर्म्स डेटाबेस मॅनेजमेंटमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणून डेटाबेस मॅनेजमेंट हे कोर स्किल आहे किंवा मॅन्डेटरी स्किल आहे. नंतर आहे ऑपरेटिंग सिस्टम. तर आता इथे ऑपरेटिंग सिस्टम आणि कॉम्प्युटर नेटवर्क्स हे दोन स्किल्स मी असं म्हणेन की मेनली इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. कारण या दोन स्किल्समध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर त्यामध्ये खूप जास्त निश लेवलला डेव्हलपमेंट असते. कारण ऑपरेटिंग सिस्टम किंवा कॉम्प्युटर नेटवर्क हे खूप व्हास्ट टर्म आहे, पण याच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्ट्स इंटरव्ह्यूमध्ये, प्रोडक्ट बेस्ड कंपनीच्या इंटरव्ह्यूमध्ये स्पेशली खूप जास्त विचारलेलं जातं. नंतर आहे HTTP आणि HTTPS. सो आता HTTP आणि HTTPS म्हणजे काय की HTTP हा एक प्रोटोकॉल आहे. जेव्हा आपण वेब ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करतो तेव्हा HTTP हा प्रोटोकॉल खूप जास्त हेवीली यूज केला जातो. सो जे आपण बॅकएंड APIs लिहितो त्या APIसाठी HTTP प्रोटोकॉल लागतो. म्हणून HTTP आणि HTTPS यामध्ये टेक्निकली काय डिफरन्स आहे हे समजणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून ही एक कन्सेप्ट आहे जी मी क्वाड स्किलमध्ये ॲड केलेली आहे. नंतर आहे DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टम. आता ही एक अशी टर्म आहे जी रिलेटेड टू कॉम्प्युटर नेटवर्क आहे, पण जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट बिल्ड करत असता आणि ती होस्ट करत असता तेव्हा होस्टिंगच्या पार्टमध्ये हा DNS पिक्चरमध्ये येतो, म्हणून DNS इम्पॉर्टंट आहे. नंतर आहे मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही जेव्हा ॲप्लिकेशन डेव्हलप करत असता तेव्हा तुम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये जे कोड करता त्या कोडमध्ये तुम्ही मेमरी मॅनेज किती व्यवस्थित केलेली आहे. असंही होतं की तुम्ही ॲप्लिकेशन बिल्ड केलेलं आहे, ते व्यवस्थित चालतं आहे, दिलेल्या इनपुटवर व्यवस्थित आउटपुट पण येत आहे, पण तुम्ही मेमरी व्यवस्थित मॅनेज केलेली नाही, म्हणून ते ॲप्लिकेशन खूप जास्त स्पेस घेत आहे. अशा ॲप्लिकेशनचाही काही उपयोग नाही. म्हणून मेमरी मॅनेजमेंट ही खूप इम्पॉर्टंट टर्म आहे, तीही शिकणं गरजेचं आहे. पुढचा टर्म आहे मल्टीथ्रेडिंग. आता मल्टीथ्रेडिंग ही एक कन्सेप्ट आहे, पण लँग्वेज वाईज हिचे इम्प्लिमेंटेशन वेगवेगळं आहे. जर तुम्ही पायथनमध्ये मल्टीथ्रेडिंग केली तर त्यासाठी वेगळी कॉन्सेप्ट आहे. जावामध्ये केलं तर त्यासाठी वेगळ्या वेनी मल्टीथ्रेडिंग करावी लागते. गोमध्ये जर केलं तर त्यासाठी वेगळ्या टर्म्स आहेत. सो तो डिपेंड ऑन लँग्वेज, तुम्ही जी लँग्वेज घेतलेली आहे त्या लँग्वेजवर मल्टीथ्रेडिंग ही कॉन्सेप्ट चांगली करा. जावामध्ये मल्टीथ्रेडिंग ही खूप जास्त मॅच्युअर झालेली आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये मल्टीथ्रेडिंगवर खूप जास्त क्वेश्चन्स विचारतात. पुढचं टर्म आहे रेस्ट आर्किटेक्चर. सो आता रेस्ट आर्किटेक्चर हे समव्हॉट रिलेटेड टू HTTP आणि HTTPS आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की आपण रेस्ट APIs डेव्हलपमेंट वगैरे जी काही करतो वेब डेव्हलपमेंटमध्ये, त्यासाठी रेस्ट ही एक आर्किटेक्चरल स्टाईल आहे ज्याने आपल्याला रेस्ट API डेव्हलपमेंट करता येते. सो या सगळ्या हे सगळे स्किल्स आहेत जे येतात CS फंडामेंटलच्या अंडर. नंतर आहे डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम्स. आता डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिथम्स मी जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप वेळा सांगितलेलं आहे तुम्हाला की इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप जास्त इम्पॉर्टंट स्किल्स आहेत, म्हणून हे अगेन मॅन्डेटरी स्किल्समध्ये येतात. सो यामध्ये ॲरेज, स्ट्रिंग्स, लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ, हॅशमॅप, सर्चिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स, सॉर्टिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स, टाईम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ज्यावर तुम्ही 100% फोकस केला पाहिजे. यातल्या जर प्रायोरिटी वाईज जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रायोरिटी वाईज ॲरेज, स्ट्रिंग्स, लिंक लिस्ट, स्टॅक आणि ट्री हे खूप जास्त इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, ह्या तुम्ही केल्याच पाहिजेत. आणि याच्यासोबत हॅशमॅप. सो स्पेसिफिकली तुम्ही जर जावावर फोकस करत असाल तर जावामध्ये हाऊ हॅशमॅप इंटरनली वर्क्स हा खूप पॉप्युलर क्वेश्चन आहे आणि या क्वेश्चन्सवर खूप जास्त इंटरव्ह्यू जजमेंट होतात. हाऊ हॅशमॅप इंटरनली वर्क्स इन जावा हे प्रॉपर प्रिपेअर करा. त्याच्यामध्येही जावाच्या व्हर्जननुसार चेंज आहे. जावा 8च्या अगोदर हॅशमॅपचं इंटरनल वर्किंग हे वेगळं होतं. जावा 8 किंवा जावा 8 आणि 8+ मध्ये हॅशमॅपचं इंटरनल वर्किंगमध्ये थोडा चेंज केलेला आहे. सो एवढ्या डीप लेवलला तुम्ही हॅशमॅपमध्ये प्रिपेअर राहू शकता. सर्चिंग सॉर्टिंग रिलेटेड ही खूप जास्त अल्गोरिथम्स आहेत, त्या अल्गोरिथमचा स्टडी करा, ते अगेन इम्पॉर्टंट आहे. टाईम कॉम्प्लेक्सिटी, स्पेस कॉम्प्लेक्सिटी यावरही क्वेश्चन्स येतात. स्पेशली तुम्ही लिहिलेला जो कोड असतो त्या कोडवर इंटरव्ह्यूवर तुम्हाला याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय होईल किंवा या लूपची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असेल यावरही क्वेश्चन विचारतात. तुम्ही एखादं जर सोल्युशन बिल्ड केलेल्या सोल्युशनची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय आहे हे तुम्हाला विचारतात. समटाईम्स ते तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये समोरच बसून कॅल्क्युलेट करायला लावतात. सो या टर्म्सही खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणून हे स्किल्स मी डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिथम्सच्या अंडर ॲड केलेले आहेत. पुढचं इम्पॉर्टंट स्किल आहे SQL अँड डेटाबेस. जसं मी तुम्हाला CS फंडामेंटलमध्ये DBMS ही कॉन्सेप्ट सांगितली, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, तीच कॉन्सेप्ट SQL अँड डेटाबेसमध्ये समव्हॉट रिलेटेड आहे. आपण जर SQL अँड डेटाबेसमध्ये पाहिलं तर इथे SQL क्वेरीज, SQL जॉईन्स, जसं मी तुम्हाला मागायची जॉईन्सबद्दल बोललो,
नंतर इंडेक्सेस, नॉर्मलायझेशन, ट्रान्झॅक्शन, व्ह्यूज आणि स्टोअर्ड प्रोसिजर्स या कॉन्सेप्ट रिलेटेड स्टडी करणं गरजेचं आहे. सो हे स्किल्स मेनली डेटाबेस ओरिएंटेड आहेत. तुम्हाला जर तुमचं करिअर डेटा इंजिनिअरिंगमध्ये, डेटा सायन्समध्ये करायचं असेल तर तुम्हाला डेटाबेस पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी करणं खूप जास्त गरजेचं आहे इन्स्टेड ऑफ गोइंग टू कोड. डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम्स हे मेनली जे असे कॅन्डिडेटसाठी आहे जे कॅन्डिडेट्स कोर कोडिंगमध्ये जाऊ इच्छित आहेत आणि एसक्यूएल अँड डेटाबेस किंवा DBMS रिलेटेड कॉन्सेप्ट जे आहेत त्या अशा कॅन्डिडेटसाठी आहे ज्यांना डेटा इंजिनिअरिंग किंवा बिग डेटा किंवा डेटा अॅनालिटिक्स वगैरे या एरियामध्ये करिअर करायचं आहे. सो अकॉर्डिंगली तुम्ही तुमची फील्ड चूज करू शकता आणि पर्टिक्युलर स्किल्सवर फोकस करू शकता. पुढचं स्किल आहे गिट. आता गिट हे एक व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे. म्हणजेच काय की तुम्ही लिहिलेल्या कोडचं व्हर्जन कंट्रोल आणि कोड हिस्ट्री मेंटेन करण्याचं काम गिट हे टूल करतं. खूप इम्पॉर्टंट टूल आहे. तुम्ही जेव्हा एखादा प्रोजेक्ट बनवता किंवा जेव्हा तुम्ही कोड लिहिता आणि तो कोड तुम्हाला तो कुठेतरी एका प्रॉपर प्लेसवर मेंटेन करायचा असतो, त्यासाठी आपण कोड रिपॉझिटरी बनवतो आणि त्या रिपॉझिटरीमध्ये गिट थ्रू आपण त्या कोडला कमिट किंवा पुश करतो. सो यामध्ये रिपॉझिटरी, क्लोन, कमिट, पुश, पुल, ब्रांच, मर्ज, पुल रिक्वेस्ट, कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन यासारख्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स आहेत. मेनली या सगळ्या टर्म्स ह्या गिट कमांड्सने येतात. सो इंटरव्ह्यूमध्ये मेनली तुम्हाला याच्या रिलेटेड कमांड्स विचारतात. कधी कधी तुम्हाला कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशनबद्दलही खूप जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात. यामध्ये जर समजा आपल्याला कोडमध्ये कॉन्फ्लिक्ट आला तर तो कॉन्फ्लिक्ट कसा रिझॉल्व्ह करायचा, तुम्ही लिहिलेला कोड आणि रिमोट ब्रँचवर नेणार कोड यामधला कोणता कोड तुम्हाला ठेवायचा, कोणता कोड तुम्हाला इग्नोर करायचा आहे याबद्दलचं डिसिजन घेणं म्हणजे हे कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन आहे. सो ही खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. पुल रिक्वेस्ट ही इम्पॉर्टंट टर्म आहे. तुम्ही लिहिलेला कोड जर तुम्हाला एका ब्रँचमध्ये मर्ज करायचं असेल तर तुम्हाला पुल रिक्वेस्ट रेज करावी लागते. सो या सगळ्या कॉन्सेप्ट्स गिट रिलेटेड आहेत आणि ह्या येणं गरजेचं आहे. शेवटचं इम्पॉर्टंट मॅन्डेटरी स्किल्स आहे मी ॲड केलेले आहेत ते म्हणजे AI टूल्स. जसं आपल्याला माहिती आहे की आता सगळीकडे सध्या AI खूप जास्त बूममध्ये आहे. प्रत्येक कंपनी, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये AI एक्सपेक्टेशन्स हे वाढलेले आहेत. म्हणून तुम्हाला ॲटलिस्ट AI टूल्सबद्दलची इन्फॉर्मेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामध्ये आहे ChatGPT, GitHub Copilot, कर्सर, क्लॉड आणि जेमिनाय. सो हे मेन पॉप्युलर आहेत. या व्यतिरिक्त ग्रॉक वगैरे हे असे पण टूल्स आहेत, पण तुम्हाला मेनली या टूल्सबद्दलची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आता या टूल्सबद्दलची इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला फक्त यामध्ये क्वेरी लिहून रिस्पॉन्स गेट करणं आणि त्या रिस्पॉन्सला कॉपी पेस्ट करून कोड लिहिणं हे असं आहे का, तर असं नाही आहे. तुम्हाला या टूल्ससोबत तुमचा कोड इंटिग्रेट करता आला पाहिजे. तुम्हाला प्रॉम्प्ट व्यवस्थित लिहिता आला पाहिजे, ज्यात आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आउटपुट हे खूप जास्त रिफाईंड आउटपुट आलेलं पाहिजे. नंतर कर्सर किंवा क्लॉड हे जे टूल्स आहेत या टूल्समध्ये आपण एजंट सिस्टम बनवू शकतो, वेगवेगळे एजंट इंटिग्रेट करू शकतो आणि त्यावर आपण वर्कफ्लोज बनवू शकतो. सो ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. सो एक्सपेक्टेशन्स खूप जास्त आता वाढत चाललेले आहेत, म्हणून AI टूल्स स्टडी करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हे आहेत तुमचे मस्ट हॅव किंवा रिक्वायर्ड स्किल्स. मी असं तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करत असाल किंवा जॉब स्विचसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला हे सगळे स्किल्स येणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे या स्किल्समध्ये तुम्ही एक्सपर्टाईज व्हा. इंटरव्ह्यूमध्ये जो तुमचा सिलेक्शन चान्स आहे तो खूप जास्त वाढेल यामुळे. तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की तुम्ही या स्किल्सवर खूप जास्त फोकस कराल आणि तुम्हाला जर या स्किल्समध्ये एखाद्या पर्टिक्युलर स्किलवर जास्त डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला प्लीज व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन करा. मी डेफिनेटली त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, कलिग्ससोबत ज्यांना याची जास्त गरज आहे अशांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना हा आपला चॅनल रिकमेंड करा आणि त्यांना या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.